राजाभाऊ खरे हाच आमचा पक्ष. राजाभाऊ खरे यांनी तुतारीकडून लढावे, येवती येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना. मोहोळ तालुक्यातील येवती येथे गेल्या 2 दिवसांपूर्वी 4 रस्त्यांसाठी तब्बल 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याचं उद्घाटन उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्या उद्घाटन प्रसंगी काही गावकऱ्यांनी आणखी एका रस्त्याची अत्यंत गरज आहे अशी भावना व्यक्त केली होती. त्यावेळेस राजू खरे यांनी उद्याच काम सुरू करू असं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी राजू खरे यांनी स्वखर्चातून येवती येथील रस्ता करून दिला. त्यामुळे राजू खरे यांचा कामाचा झंझावात सर्वत्र तालुक्यात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राहणार येवती. राजाभाऊंनी आम्ही एक वेळ गेलतो गावातली बरेच जण राजूभाऊ खरेंकडे. गावात रस्त्याची अडचण होती. मग ते रस्त्याची अडचण असल्या कारणानं आम्ही गेल्यानंतर आम्ही प्रमुख 4 रस्त्यांची शेतात जाण्यासाठीची मागणी केली. मागणीनंतर भाऊने एका महिन्यात रस्ते मंजूर करून आणून परवा आम्ही गेल्या 4 दिवसाखाली उद्घाटन केलं त्या रस्त्यांचं. खरे भाऊ स्वतः आलते आणि या रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतर जो पालखी मार्ग आहेत आमचे 4 रस्ते गावातली यात्रा चालू असल्या कारणामुळं ते 4ही रस्त्याचं काम भाऊंनी आम्ही एक वेळ बोललो. भाऊ म्हणले उद्यापासून काम चालू. स्वखर्चातनं भाऊंनी रस्ते दिलेत. ही पालखी मार्ग ते 80 लाखाचा निधी आणलेलं रस्त्याचं काम चालू. पण त्यानंतर हे रस्ते भाऊंनी स्वखर्चातनं पालखी मार्गासाठी दिलेत. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता आता? परिस्थिती ह्या गावाची सगळ्यात जास्त खरे भाऊंकडेच कल आहे आमच्या गावातल्या. ते आता महायुतीतनं आता ते तिकीट आता ते महायुतीत आकार असल्यामुळं आता तिकीट दिले आता त्यांना यशवंत मानेने तिकीट दिले. आता राजूभाऊ खरे हाच पक्ष आहे गावकऱ्यांचा बऱ्याच जणांचा. शक्यतो नाही कुठून दिलं तर आमचं म्हणणं आहे की भाऊनी तुतारीकडनं लढाव एक इच्छा आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची. राजूभाऊंचं तालुक्यात काम कसं वाटतंय तुम्हाला? तर एकंदरीत तालुक्यात काम जोरात आहे. 15 टँकर पाणी पुरवठा चालू होता. परत मागील त्याला बोरचं पाणी दिलंय, बोर दिलेत पाडून, मोटर दिलेत घेऊन. बरंच काम केलं त्यांनी. काम बोलतंय. पहिले आमदार साहेबाकडे तुम्ही कधी गेला नाही का कामाबद्दल? गेलते बरेच जण गावातले. त्यांनी विद्यमान आमदार असताना असं काय केलं नाही काम? म्हणजे सत्ता होती तरी पण. सत्ता होती पण आमचं गाव लास्ट टोकाला होतं. त्यामुळे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असं वाटतंय का? तसं जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा आमचं गाव लास्ट टोकाला होतं. त्यामुळं काय त्यांनी लक्ष मतदारसंघात गाव आहे ना तुमचं? मग मतदारसंघात आहे, आम्ही मतदान आहे. आता टोकाचं गाव आहे म्हणताय. घ्या दुसरं घ्यायचं घ्या. या नेते गोडशे राहणारी होती. या गावात यात्रा चालू असताना राजाभाऊ खरेंनी रस्त्याच्या कामासाठी निधी दिला. त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि इतकं सुंदर काम केलेलं आहे की त्याने म्हणजे पावसाच्या तोंडावर खड्डे पडलेले असताना आणि ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याला सहकारी दवाखाना आहे आणि त्या सहकारी दवाखान्याकडे जात असताना डिलिव्हरी पेशंट मध्येच बाळातीन झालेली आहे. असा प्रकार घडलेला आहे. कुठे ह्या रस्त्यावर का? या रस्त्यावर चालूलाच कधी घडले? पेशंट 6 महिन्यापूर्वी गोष्ट झालेली आहे. मग लोकप्रतिनिधी कसं काय मग काय गेलं नव्हतं तुम्ही? लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर चालते. आतापर्यंत जे आमदार मिळलेत ते रिमोट कंट्रोलवरच मिळलेत आणि आतापर्यंत खासदार मिळलेत ते बी रिमोट कंट्रोलवालेच मिळलेत. रिमोट कंट्रोल कोण दाबतंय असं वाटतं? असं दाबतंय असं आता राष्ट्रवादी पक्षाचीच माणसं दाबते ती. कोण आहे? नाव काय? नाव आता सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा माहितीच आहे. काय वाटतं आमदाराचं काम कसं आहे मग आता? आमदारचं काम काय नाही. ही नावाला आमदार आहे. ती ह्यांना आमदार करायचंच नव्हतं पण ते गुरात काही फळून निघाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्यांचा काय उपयोग नाही. येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला ह्यांना आम्ही निवडून देणार ना. आम्ही राजू खरेला निवडून देणार. कारण का देणार तर आमच्या माता भगिनी वाटत डिलिव्हरी होत असताना कोणी दखल घेतली नाही. तर राजूभाऊने या माध्यमातून दखल घेऊन रस्त्याचं काम व्यवस्थित केल्यामुळं आमचं गाव पूर्ण राजू खरे यांच्या पाठीमागं राहणार आहे. आहेत का लोक आहेत का त्यांच्या पाठीमागे? 100% लोक आहेत. मग काय आता ते कुणाकडे कुठल्या पक्षातून उभं राहायचं? त्यांनी कुठल्याही पक्षातनं उभं राहू द्या आम्ही त्यांना मत देणार. कारण का आम्हाला आमचं गाव बाउंड्रीवर आहे आणि जुनं गाव आहे. त्यामुळं आम्ही काय करणार
आम्हाला विकासाची माणसं पाहिजे. बेगर विकासाची माणसं नको आहे ते आम्हाला. विकास करणारी माणसं पाहिजे. आधुनिक युग आहे. आधुनिक युगातला आमदार पाहिजे. रिमोट कंट्रोलवर चालणारे आमदार आम्हाला नको आहे ते आता. माझं नाव संभाजी नवनाथ भांडलकर, शिंदेगड शिवसेनेचे उपतालुका अध्यक्ष आहे. जवळ 2-2.5 वर्ष झालं भाऊची आमची ओळख आहे. भाऊचं मोहोळ तालुक्यामध्ये 1 नंबर काम चालू आहे. मागील त्याला पाणी, मागील त्याला वाटा किंवा दवाखान्याची कामं, म्हणजे एकदम 1 नंबर भाऊचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे. पण येवती गावाला केव्हाही कुणी वाटा एवढ्या दिली नाही. 4 वाटा दिली, त्या 80 लाख रुपये निधी मंजूर करून आणला भाऊनं. अधिक पुन्हा इथं वाटा मंजूर होऊन आल्यावर गावात इथं उद्घाटनात आल्यानंतर की भाऊंनी उद्घाटन केल्यानंतर इथं मारुती देवळात तिने भाषण केलं. भाषण केल्यानंतर त्यांनी आपली गावाची जी पालखीची जाण्याची वाटा आहे ती वाटा भाऊने बघितल्या. ती वाटा ती एकदम खड्डही पडलेलं दिसलं. का भाऊने सांगितलं, आपल्याला सांगितलं की स्वतः पैशातनं आपली वाटा करून दिल्या जाईल असं भाऊनं सांगितलं. मग लगेच वाटा लगेच तयार झाल्यामुळं टाकायला लोलर बिलर आणून लावले. तर सगळं घडलंय का असं कधी लगेच रस्ता हे झाला, बोलले. असं कवाच गेलं नाही हो. बरं. हे म्हणजे भाऊच्या हातनं घडले सगळे. होतो ना, भविष्याची घटना घडलेली आहे. भाऊच्या हातनं. हां. बरं, काय वाटतं एकंदरीत आता भाऊनी काय कुठल्या पक्षात जावं, कुणाकडे लढावं, काय आता एकूण होतं आपलं अजित पवार गटात आपलं यशवंत माने फिक्स झाले भाजपमधनं. हां. मग आता भाऊला आता कुणी पळायचं. मग आमचं तर म्हणणं आहे, माझं तर भाऊनं आपलं सगळं आपलं तुताच्या हातात घ्यावं. हां. भाऊ तुताच्यामुळे 101% निवडून येणार. अहो असू द्या, आम्ही शिवसेनेचं आम्ही कुठेही असू द्या, हां. फक्त भाऊला निवडून आणायचं आहे. बरं. यशवंत मानेंचा एवढा काही मेळ लागेल का नाही? नाही कसं आहे, भाऊन तर तुताच्या हातात घेतली. यशवंत मानेचा मेळ लागत नाही, म्हणजे जास्त बरं. नाही लागत. यशवंत माने कधी गावाकडे आले नाही, हां. त्यांना मत कशी टाकायची? टाकावं? पत्रकार बांधवांना विनंती आहे, यशवंत मानेचं नाव